बंधूंनो आणि भगिनींनो, मार्मिक संवादच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर सांपत्तिक व आर्थिक जागृती व त्याचबरोबर साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत. पंढरपूरचे उच्च शिक्षित, अनुभवी व सुप्रसिद्ध असे कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शाह यांच्याशी. पवनजी, आजच्या मालिकेमध्ये आमचा 5वा प्रश्न असा आहे की आजच्या महागाईच्या काळामध्ये कोणाही व्यक्तीने येणाऱ्या उत्पन्नामधून खर्चाचे नियोजन कसे करावे आणि बचत कशी करावी, त्याबद्दल जरा आमच्या श्रोत्यांना सांगा. मनुष्य स्वतःहून प्रगती करतोय, सरकार पण त्याला खतपाणी देत आहे, सहकार्य करत आहे. त्यामुळं अलीकडच्या काळामध्ये प्रत्येकालाच रोजगार निर्मिती पाहिजेत असते. इन्फ्रास्ट्रक्चर वाढत आहे, मनुष्याचे पगार वाढत चाललेले आहेत, व्यवसाय वाढत चाललेले आहेत आणि हे करत असताना एकमेकाचं उत्पन्न एकमेकाला सहकार्य करत असतात. म्हणजे मी केलेला खर्च तुमचं उत्पन्न, तुम्ही केलेला खर्च दुसऱ्या माणसाचं उत्पन्न, ही जी साखळी, ह्या साखळीमुळं महागाई वाढते. म्हणून महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी बचत सुद्धा त्याच पद्धतीने करणं आवश्यक आहे. म्हणून त्यासाठी बचतीचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी इंडेक्स फंड म्हणून आहे. महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे आपली बचत जी आहे त्या पद्धतीने वाढत असते आणि इंडेक्स फंड जर तुम्ही घेतलेला असेल किंवा महागाईच्या दराप्रमाणे जर तुमची बचत केली तर तुम्हाला कधी अडचण येणार नाही की मला महागाईमुळं मला ती वस्तू महाग मिळाली. म्हणून या दृष्टिकोनातून सामान्य लोकांना सुद्धा जशी महागाई होईल तशा दृष्टिकोनातून तुम्ही बचत करणं आवश्यक आहे. बचतीचे अनेक प्रकार आहेत. पोस्ट ऑफिसचे आहेत, बँकांचे आहेत, म्युच्युअल फंडचे आहेत, शेअर बाजारामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स आहेत, इक्विटी आहे, प्रीमियम आहे, डिबेंचर्स आहेत, कंपन्यांचे फिक्स्ड डिपॉझिट पण आहेत. हे सर्व आहेत. परंतु कशात गुंतवणूक करायची यासाठी कर सल्लागाराचा तुम्हाला उपयोग करणं आवश्यक आहे. आणि एखादा परफॉर्मन्स जर चांगला होत नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला मी मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 वर्षातून 3 वर्षांनी आपण केलेली बचत सुरक्षित आहे का, त्याच्याप्रमाणे या महागाईप्रमाणे त्याच्यामध्ये वाढ होती किंवा नाही हे पाहणं आवश्यक आहे. नसेल तर त्यातून काढून दुसऱ्या फंडमध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि त्याला स्विच ओव्हर म्हणतो. त्या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला पैशाला पैसा हा मिळत जातो. परंतु तुम्ही जर जागृत नसाल, सामान्य असो नाही तर श्रीमंत असो, काही जण श्रीमंत बचत टाकले की लक्ष पण देत नाही, वर्षानुवर्षे पडलेलं असते. तसं पण होता कामा नये. दर 2 वर्षाला 3 वर्षाला रिव्ह्यू घेणं आवश्यक आहे की आपण टाकलेली रक्कम बरोबर आहे का, योग्य दिशेने जाते किंवा नाही, तर महागाईची झळ तुम्हाला बसत नाही. या दृष्टिकोनातून हा तुम्ही जो सांगितलेला मुद्दा मला याचं स्पष्टीकरण त्या पद्धतीने देत आहे. म्हणजे आता पवनजींनी सांगितलं की महागाईचा रेशो हा वाढत जाणार आहे, दिवसेंदिवस महागाई होत राहणार आहे. परंतु आपण आपल्या भविष्यासाठी केलेली तरतूद जी आहे त्या तरतुदीमुळं आपण महागाईला सामोरं जाऊ शकू आणि महागाईचा निर्देशांक जो वाढतो आहे त्याला आपण सहजगत्या सामोरं जाऊ शकू. अतिशय छान आणि मोलाचा सल्ला दिला पवनजी. धन्यवाद.